जगाच्या कल्याणा संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकारे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाचं कल्याण व्हावं यासाठी या साधू संतांनी तुम्हा आम्हा सर्वांना मार्ग दाखवण्याचं काम केलेलं आहे. मी कच्चा माल देतो, पक्का तुम्हाला करायचा आहे. सांगा नारदा, त्यावेळेस महर्षी नारद त्यांनी व्यासांना सांगितलं की एक पुराण तयार करा. कोणतं पुराण? पुराण तर सगळेच लिहिले. शिवमहापुराण आहे, गरुड पुराण आहे, सगळेच पुराण आहे. आता एक काम करा, या कलीवर मात करण्यासाठी जर काही याच्यावर मात करू शकत असेल तर ज्या पुराणामध्ये भगवंताचं वर्णन आहे तेच पुराण या कलीवर मात करू शकते. मग भगवंताचं आता पहा, पंढरीचा महिमा काय आहे? काय महिमा आहे पंढरीचा? नामाचा महिमा पंढरीची. सगळ्यात जास्त महत्व संप्रदायामध्ये कशाला आहे? नामाला महत्व आहे. मग काय आहे त्या नामात? किती ताकद आहे? नारदाने सांगितलं की व्यासा, या कलीवर तेच मात करू शकते की ज्याच्यामध्ये भगवंताचं नाव आहे, ज्याच्यामध्ये भगवंताची स्तुती आहे. घेता नाम विठोबाचे, वा वा वा. घेता नाम, हा महिमा आहे पंढरीचा. विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. घेता नाम, नाम घेता नाम, घेता नाम विठोबाचे. घेता नाम, नाम घेता घेता नाम विठोबाचे. जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐशा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. वेद सिनला झाली सीमा, वेद
सिणला झाली सीमा वेद शिणला झाली सीमा घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जडतील पापाचे पर्वत जडतील पापाचे पर्वत जडतील पापाचे महापापी दुराचार महापापी दुराचार घेता नाम घेता नाम घेता नाम नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जडतील पापाचे पर्वत जडतील पापाचे पर्वत जडतील पापाचे पर्वत जडतील पापाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. ज्याच्यात भगवंताचं नाव आहे ज्याच्यात भगवंताची स्तुती आहे असं काहीतरी तयार करावं लागेल म्हणजे या कलियुगामध्ये तेच चालू शकते दुसरं तिसरं नाही. मग काय करायचं. हा ग्रंथ असा आहे की याच्यामध्ये शिवमहापुराण येते याच्यात रामायण येते याच्यात जेवढे काही ग्रंथ आहे जेवढे पुराण आहे सगळ्या याच्यातलं थोडं 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 घेऊन हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. सगळ्यात पहिले याची सुरुवात जर कशापासून असेल तर ते सच्चित आनंद परमात्म्याच्या स्तुतीपासून. या ग्रंथाची सुरुवातच डायरेक्ट भगवंतापासून केली. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याधिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. सत चित आणि आनंद जे सत्य आहे ते म्हणजे भगवंताचं नाव. तुम्ही इकडे या जगामध्ये सत्य जर काही असेल तर ते फक्त भगवंताचं नाव. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य आहे त्या भगवान परमात्म्याचं नाव. मग आता तो परमात्मा कसा आहे. सच्चित आनंद आहे. म्हणजे ज्या भगवंताचं नाव घेतल्यानं तिन्ही तापांचा नाश होतो अशा त्या परमात्म्याला आम्ही वंदन करतो. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय
हरे नमः हरे नमः हरे नमः. काही आपल्याकडून चूक होत असेल, असं वाटलं की थोडं चुकून राहिलं किंवा काहीतरी चूक आपल्याकडून होत आहे, शंका आली, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः हरे नमः म्हणा. हरे नमः म्हणत राहा. कथा श्रवण करत असताना मनुष्य आहे, चुका होतात, म्हणून हरे नमः म्हणत राहा. भगवंताच्या दर्शनाला जाता त्याला काही मागू नका, त्याला एवढंच म्हणा, देवा चूक भूल माफ कर बाबा, एवढं म्हणा. एखाद्याला जर आपण सहज आपल्याकडून एखादी चूक झाली आणि आपण जर माफी मागितली तर त्याच्या मनात आपल्याबद्दल किती आदर तयार होते. वा काय माणूस आहे हो, काय माणूस आहे राजू. थोडासा त्याचा पायाचा धक्का लाग, अरे सॉरी सॉरी सॉरी, अरे माफ माफ करा माफ करा. काय माणूस आहे राजू. म्हणून त्या भगवंताला जर आपल्याकडे त्या भगवंताचं लक्ष केंद्रित करायचं असेल तर त्याला नेहमी माफी मागा, बाकी दुसरं काही मागू नका. काही काही लोक ह्या लिस्ट घेऊन जाते डायरेक्ट भगवंताजवळ. काय मागतो आपण भगवंताले? पोराचं लग्न होत नसन तर होऊ दे बापा, पोरग 10वीत असन तर पास होऊ दे जो याले, पोरगी शिकली पण घरीच आहे, नोकरी लागू दे जो तिले, या सालात आम्हाला पीक होऊ दे जो. ह्याच मागण्या असते का नाही आपल्या? भगवंताला सगळ्यात पहिले माफी मागणं शिका. हरे नमः हा महत्वाचा विषय. आणि मुखामध्ये भगवंताचं नाव हे सतत तुमच्या मुखामध्ये असलं पाहिजे. म्हणजे हा सुंदर नरदेह आपल्याला मिळालेला आहे, हा नरजन्म मिळाला, हा कशासाठी आहे? एकच हे जीव योनी अशी आहे, हा मनुष्य जन्म असा आहे की याच्यातच तुम्हाला भगवंताचं नाव घेता येते. दुसऱ्या योनीत जर गेले असते तर भगवंताचं नाव घेता आलं नसतं. हल्या झाले असते, जन्म आला हेल्यान पाणी वाहता वाहता मेला. एखाद्या जनावराच्या ह्याच्यात गेले असते तर भगवंताचं नाव घेता आलं नसतं. हा जो मनुष्य जन्म मिळाला आहे हा फक्त भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, त्या भगवंताचं गुणगान करण्यासाठी हा जन्म मिळालेला आहे. म्हणून याच्यात भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप, त्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे व्यास महाराजांनी. कसा आहे तो परमात्मा? आणि हा जो आनंद आहे की नाही, याच्यामध्ये आनंद आला ना, हा जो आनंद आहे हा आनंद कुठं आहे? तर हा आनंद त्याच्या स्वरूपात आहे, भगवंताच्या स्वरूपात आनंद आहे. आता दोन आनंद आहे, एक वस्तुनिष्ठ आनंद आणि एक आत्मनिष्ठ आनंद. आता आत्मनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ फरक. आनंद मिळतो तुम्हाला, वस्तुनिष्ठाचा असा विषय आहे की त्या वस्तूसोबत आनंद येतो
पण ते वस्तू नष्ट झाली की आनंदही नष्ट होतो. एका जणानं काय केलं, मोठा 50,000चा एलईडी टीव्ही असते ना, तो टीव्ही आणला. 50,000 रुपये खर्च केले त्यानं. कायसाठी? टीव्ही साठी. टीव्ही आणला. जसा घरी आला तो तसाच खूप आनंद झाला. घरच्या लहान लहान लेकराईले, त्याच्या पत्नीला आनंद झाला, सगळ्यांना आनंद झाला. आणि हाच आनंद सोबत घेऊन त्यानं मेकॅनिकल बोलावला आणि टीव्ही फिटिंग करून दे बा. आता तो फिटिंग करून राहिला. फिटिंग करता 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 त्यानं वायरिंग सगळी जोडली, सगळं टीव्ही फिट झाला. बटन दाबला टीव्हीचा, सुरू नाही झाला. त्याला वाटलं डबल काहीतरी वायरिंग मध्ये चुकलं असून बाबा, मेकॅनिकल होते चुका. पुन्हा वायरिंग चेक केली, आता लागन. डबल बटन दाबलं, टीव्ही काही लागला. याची धगधग वाढायला लागली. अरे बरोबर चेक करा, लागन. अरे आताच आणला, नवीन आणला ना तो. आताच तर तुमच्या समोर मी आलो आणि तुम्हाला बोलावलं लावा म्हणून. याने नवीन आहे तो, त्याला काय होते. त्याने डबल प्रयत्न केले. आनंद आहे बरं. आता माहित आहे आप्पाजी, आता माहित आहे का, आता नाही, थोड्या वेळानं लागून, पण लागते. आनंद आहेस, टीव्ही लागणार आहे. पुन्हा त्यानं वायरिंग चेक केली, टीव्हीचं बटन दाबलं. जसं बटन दाबलं तसाच टीव्ही भडकला. तो काहीतरी वायरिंग शॉर्ट झाली, त्यातून डायरेक्ट धुवाच निघाला. जैला टीव्ही. आता टीव्ही जैला. 50,000 रुपयाचा टीव्ही आणला. जेव्हा आणला तेव्हा आनंद होता ना, मग आता तो टीव्ही उडाला. आनंद राहिला का आता? त्या टीव्ही सोबत आनंदही उडाला. एक बाई होती, तिच्या घरी सगळे जवळ गाड्या होत्या. तिच्या नवऱ्याजवळ गाडी, तिच्या मोठ्या म्हणजे भासऱ्याजवळ गाडी, तिच्या हे काय म्हणते त्याले, भावाच्या बायकोला काय म्हणते, जाऊ. तिच्या जाऊजवळ गाडी, सगळे जवळ गाडी. तिच्याजवळ गाडीच नव्हती. तिच्याजवळ गाडी नाही, ते नवऱ्याच्या मागायला लागलं. अहो मला गाडी दे ना घेऊन, अहो मला गाडी पाहिजे ना, अहो मला गाडी पाहिजे ना. नवरा म्हणे ठीक आहे. गेले शोरूम मध्ये, गाडी घेतली. मस्त तिची घरी आले, पूजा गिजा केली. किती आनंद आहे, आनंद आहे ना. 2 दिवस मस्त गाडी चालली. तिसऱ्या दिवशी गाडीचा सेल्फ मारे तर गाडी चालूच नाही होय. आता गाडी चालूच नाही होऊन राहिली, मेकॅनिकलला बोलावं लागेल ना. बोलावणच ना मनुष्य मेकॅनिकल आला. त्याने चालू करून पाहिली, त्याला काही जमलीच नाही. त्याला बाबा आता गॅरेजवर नेतो मग पाहतो काय आहे. तर जेव्हा आणली होती तेव्हा आनंद होता, पण ते गाडी जेव्हा बंद पडली, मेकॅनिकल घरून घेऊन गेला, तेव्हा त्या गाडी सोबतच आनंदही गेला. म्हणजे वस्तुनिष्ठ जो आनंद आहे तो टिकत नाही. वस्तुनिष्ठ आनंद हा टिकत नाही खूप काळपर्यंत. मग आनंद कोणता टिकतो?
तुकडोजी महाराजांनी फार सुंदर भजन लिहिलं आहे. बघा, तुझ्या स्वरूपे सदा आनंद, तुझ्या स्वरूपे सदा आनंद, अनुभवते संत स्वच्छंद, अनुभवते संत स्वच्छंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद, अनुभवती संत स्वच्छंद. आता इथं विषय असा आहे की ऋषी मुनी जे आहेत ते 24ही तास आनंदी असतात. याचं कारण काय आहे की त्यांनी तो जो आनंद आहे त्यांच्या हृदयामध्ये प्रगट केलेला आहे. त्या भगवंताचं जे स्वरूप आहे त्यांच्या हृदयात त्यांनी बसवलेलं आहे. आता मला एक गोष्ट सांगा, देवामध्ये सगळ्यात मोठा देव कोणता आहे? सांगा, बोलत जा. आपण काही एकदम विषयात हात घालणार नाहीये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला या गोष्टी पहिले समजल्या पाहिजे. पहिला विषय काय आहे ज्याच्यावर आपण चिंतन करून राहिलो, हे जर आपल्याला समजलं तर अंदरचं समजते. आता तुम्ही कवरच जर नाही पाहिलं बुकाचं, याच्या अंदर काय आहे हे पाहून काय अर्थ आहे? एखाद्या परीक्षेत असा प्रश्न येते, आता हे MPSC UPSC असते की नाही, याच्यात प्रश्न येते कोणते? मराठीच्या 7व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये त्या कवरावरती कशाचं चित्र आहे का माहित तुम्हाला? आपण ते पाहिलं. एका ठिकाणी प्रश्न आला, मोजरीला गुरुकुंज आश्रम आहे, महाराजांनी आश्रम तयार केला आहे. तुकडोजी महाराजांचं त्यांनी जे काही महाराजांनी या समाजासाठी जे काम केलेलं आहे, फार मोठं योगदान महाराजांचं या समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी महाराजांचं सुद्धा आहे. आता विषय असा आहे की एका परीक्षेत प्रश्न विचारण्यात आला. पहिले त्याला विचारलं तुझे नाव काय? त्यानं नाव सांगितलं. म्हणे गाव कोणतं? म्हणे मोजरी. मोजरीचाच पोरगाव आहे. म्हणे मोजरी. म्हणे मोजरी तुकडोजी महाराजचा आश्रम आहे ना? म्हणे हा. इंटरव्ह्यू चालू आहे त्याचा. त्याला प्रश्न पहा कोणता विचारला. आपण जिथं राहतो ना त्याचंही आपल्याला माहिती असली पाहिजे बरं. आता आपण नांदगावात राहतो, बरोबर आहे. समजा तुम्ही गाव सांगितलं नांदगाव, आणि एखाद्याने जर विचारलं का तुमच्या नांदगावात जासाठी एक गेट आहे ना समोर गेट, असं ते कमान आहे ना, ते कमान कोण्यासाठी बांधली हेही बऱ्याच लोकांना माहित नाही. तिथून 10 वेळा जाते माणूस. बरं लिहिलंय असते त्याच्यावर का हे यासाठी बांधली बा, बरोबर आहे. तो म्हणे मोजरीचा वय. म्हणे मी मोजरीचा वय तर एक काम कर म्हणे तू. त्याला तुकडोजी महाराजचं कोणतं वाङ्मय नाही विचारलं, त्याला तुकडोजी महाराजच्या ग्रामगीतेबद्दल नाही विचारलं, तुकडोजी महाराजचं भजन विचारलं. त्याला म्हणे मोजरीत असतं ना? म्हणे हा. एका प्रश्नाचं उत्तर दे म्हणे, तुला नोकरीवर लावतो म्हणे मी.
डायरेक्ट पास. डायरेक्ट पास. एकाच प्रश्नाचं उत्तर दे म्हणे. मोझरीला जे महाद्वार आहे त्या महाद्वारावर कोणती लाईन लिहिलेली आहे सांग म्हणे. म्हणे आश्रमात जात असताना म्हणे रोज जातो. रोज जात तर मग महाद्वारातूनच जा लागते ना. मग त्याच्यावर पहिली लाईन कोणती लिहिली आहे सांग. त्याला माहीतच नाही. सर्व आहे तुझं पाशी परी तू जागा उल्हास. आपल्या जवळच आनंद आहे, तो शोधता आला पाहिजे. तिथं लिहिलं आहे विश्व स्नेह का ध्यान धरे अन सबका सब सन्मान करे. हे लिहिलं आहे तिथं. आता माझा मुद्दा होता की सगळ्या देवांमध्ये सगळ्यात मोठा देव कोणता आहे? कोणता आहे? महादेव. महादेवच म्हणणार आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहेच कोण? गोरा भांगळ गळका डोली तेरे सात भूतों की टोली. शंभूनाथ रे. सगळ्यात मोठा थोस आहे बिचारा. बरोबर आहे की नाही? पण शास्त्रानं त्याच्यापेक्षा मोठा देव सांगितला. शास्त्रानं महादेवापेक्षाही मोठा देव सांगितला. त्याचं नाव आहे आत्मदेव. काय नाव आहे त्याचं? आत्मदेव. ते आत्मदेव जर आनंद असन तर तुला कुठंच जायची गरज नाहीये. त्या भगवंताला तुझ्या हृदयात विराजमान कर, तुला कुठंच जायचं काम नाही. सगळ्यात मोठा देव कोणता आहे? आत्मदेव. कोटी कोटी दीप तुझिया जळती अंतरी बघशी काय बाहेरी. बरोबर आहे ना? जर कोटी कोटी दीप तुझ्या आतमध्ये जळून राहिले तर तू बाहेरचे दिवे काय पाहतो? म्हणून हा जो आनंद आहे, हा जो दिवा आहे, हा ऋषी मुनींनी त्यांच्या हृदयात पेटवलेला आहे. म्हणून ते 24 तास आनंदी राहतात. म्हणून त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये आनंद आहे, त्या भगवंताच्या नामामध्ये आनंद आहे. तो आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. असो, आज आपल्याला आपला कथेचा वेळ आहे 6 ते 8. आपल्याला आज वेळ झाला. कारण कसं आहे, शाळेचा पहिला दिवस तसाच असते आणि कोणत्याही कार्यक्रमाचा पहिला दिवस म्हटलं का तसंच असते. मनुष्य जन्माले जेव्हा येतो की नाही, पहिल्या दिवशी जन्माला येते की नाही, त्याची ती वेळ काही बरोबर नसते. डॉक्टर आहे, ज्या बाईची डिलिव्हरी आहे तेही आहे, सुविधा सगळ्याच आहे, तिथी आहे, दिवस आजचाच आहे, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे, सगळंच आहे. पण वेळ माहित नाही. डॉक्टरलाही माहित नाही किती वाजता येणार आहे, किती वाजता होणार आहे. माहित आहे काय? आता शिजर गिजर निघाला तर आता ते बातच करते, जेवढ्या वाजता पाहिजे तेवढ्या वाजता. दिवस झाले का एवढ्या वाजता पाहिजे बाबा, तेवढ्या वाजता. पण पहिला दिवस शाळेचाही असाच असते. आता कथेची सुरुवात आहे, त्याच्यामुळे आज आपल्याला वेळ थोडासा झालेला आहे. पण आपल्याला वेळेवर संपवायचं आहे. त्याचं कारण असं आहे की वेळेवर संपवायचं म्हणजे आज आहे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्म. बरोबर आहे? तर मग आज आम्हाला सुद्धा एक कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम 9 वाजता सुरू होणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला तिथेही पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आजची जे काही कथा आहे आपली,
ते आपण शॉर्टकटच घेतलेली आहे. आपण कथेमध्ये प्रवेश करायचा आहे. आपण उद्या कथेमध्ये प्रवेश करणार आहे. आणि आता श्रीमद भागवत महापुराण एवढं मोठं आहे की पूर्ण डिटेल जर सांगत बसलो तर वर्ष कमी पडते. डिटेल एका एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. आणि कोणतंही महापुराण असो त्याच्यावर चिंतन करणारा जो आहे तो प्रत्येक माणूस हा आपापल्या वैचारिकतेनुसार प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार वेगवेगळ्या पद्धतीनं चिंतन मांडत असतो. कोणाचं चिंतन सारखं येणार नाही. कोणी पहा तुम्ही, दोन महाराज पहा, दोन्ही महाराजचं दोन ठिकाणी भागवत ठेवा. हा महाराज त्याच विषयावर सारखं बोलणार नाही, तो महाराज त्या विषयावर सारखं बोलणार नाही. त्याचं कारण असं आहे का त्याची विचार करण्याची जे लेवल आहे ती वेगळी आहे, दुसऱ्याची जी आहे ती वेगळी आहे. आता सगळेच तर काही नामदेव महाराज शास्त्री बनणार नाही, बरोबर आहे का नाही? म्हणून ज्याची जशी लेवल आहे त्या लेवलनुसार तो बोलत असतो. म्हणून आता आपण ही 7 दिवसापर्यंत आपल्याला ही कथा श्रवण करायची आहे. आज आपल्याला थोडंसं लवकरच या ठिकाणी कथेला विराम द्यायचा आहे. म्हणून आनंद जर कुठे असेल तर ते भगवंताच्या स्वरूपामध्ये आहे. आणि त्या भगवंताचं नाव आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर घ्यावं लागेल आणि ते घेतलंच पाहिजे. नरदेहाची सुंदर वेळा साधून घे लवलाई मनुजा सुख कर हरी गुण गाई. नाही भरवसा पळ प्राणाचा कधी यमराजा नेई मनुजा सुख कर हरी गुण गाई. कितीतरी गेले देह सोडूनी साथीन कवडी नेई मनुजा सुख कर हरी गुण गाई. तुकड्या दास म्हणे हरी स्मरणे तरशील भव भय डोही मनुजा सुख कर हरी गुण गाई. म्हणून त्या हरीचं गुण आपल्याला गायचं आहे. 7 दिवसापर्यंत आपल्याकडून जेवढं नामस्मरण होईल तेवढं आपण करणार आहे. आणि सोबत कथा सुद्धा श्रवण करणार आहे. आणि सोबत सोबत नामस्मरण सुद्धा करणार आहे. तर आता थोडंसं भजन करू आणि त्यानंतर आपण कथेला विराम देऊ.